नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली पंजीकृत श्री भारत निळोबा आव्हाड जिल्हाध्यक्ष परभणी यांनी राजेश गुणाजीराव बालटकर राहणार राजमल्हार नगर धारोड परभणी यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या परभणी जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी गेले 15 वर्षापासून कार्यरत समाजाचे हित जोपासण्यासाठी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असल्याने कार्याची दखल घेऊन आपल्या या कार्याचा आम्हास अभिमान वाटून आपली ही निवड केली आहे. धनगर समाजाचे संवर्धन आणि समाजहिताचे रक्षण व्हावे या हेतूने राष्ट्रीय पातळीवर पोट शाखा भेद, प्रतिभेद, भाषाभेद बाजूला ठेवून सर्व धनगर समाज एक होत आहे. या राष्ट्रीय प्रवाहात आपणास सहभागी करून घेऊन आपल्या आजपर्यंतच्या समाजसेवेचा यथोचित गौरव केला आहे. आपणास आणखी विस्तारित कार्यक्षेत्र उपलब्ध व्हावे या हेतूने आपली ही निवड केली आहे. ही निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया धनगर समाज महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशनराव रोंदळे साहेब, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष निळोबा आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून सक्रिय असणारे राजेशदादा बालटकर यांच्या कार्याची दखल ही निवड केली आहे आणि त्यांचा शाल श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. यांची जिल्हा संपर्कपदी नियुक्ती करण्यात आलेली, काय सांगाल सर? ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही संघटना धनगर समाजाच्या संवैधानिक हक्कासाठी भारतभर लढणारी संघटना आहे. समाजाच्या सार्वजनिक प्रश्नावर लढणारी संघटना आहे. त्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय भारतजी आव्हाड साहेब यांची नियुक्ती झालेली आहे आणि बालटकरजी राजेश बालटकरजी यांची परभणी जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. इथून पुढं धनगर समाजाच्या संविधानिक हक्कासाठी ज्या ज्या चळवळी उभ्या राहतात त्या न्याय हक्कासाठी भारतजी आव्हाड आणि राजेशजी बालटकर यांना पुढील कार्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज राष्ट्रीय ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशनरावजी रोंदळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने राजेश बालटकर यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करत आहे आणि आमच्या दोघांनावर आणि जिल्हा आणि राज्य आणि त्याचबरोबर देशामध्ये मोठे कार्य असलेले रामकिशनजी रोंदळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील संघटना ही कार्यरत करू आणि संघटनेसाठी आणि समाजासाठी सक्षम आहोत आणि कधीही संघटनेसाठी आम्ही धावून येणार आहेत. कोणावर अन्याय झाला तर आम्ही त्यासाठी उभे राहू. धन्यवाद. तुम्ही सर्वांना जय मल्हार, जय शिवराय, जय भीम. मित्रो, आज धनगर समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे नेते आदरणीय रामकिशनराव रोंदळे साहेब यांच्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम आहे. गेल्या 25-30 वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची इलेक्टेड म्हणजे निवडणुकीद्वारे राष्ट्रीय प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. प्रथम मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करावं अशी माझी खंडेरायाच्यांनी प्रार्थना आहे आणि त्यांना दीर्घायू आयुष्य लाभावं अशी प्रार्थना करतो. तसेच माझे सहकारी व जिल्ह्याचे नेते आदरणीय भारतराव आव्हाड यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या परभणी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. त्यांनी मला ही जी काही जबाबदारी दिली दोघांनी, त्या जबाबदारीमध्ये मी 100% काम करण्याचा प्रयत्न करतो आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून धनगर समाजाच्या विविध सामाजिक आंदोलन असतील, उपोषण असतील, रेल रोको असेल, जेल भरो आंदोलन असेल, अशा विविध कार्याची माझ्या दखल घेऊन त्यांनी जी काही नियुक्ती केलेली आहे मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. एवढं बोलतो. जय मल्हार, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.